खोपोली बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत शहर काँग्रेसच्या निवेदनाची दखल, नगर परिषदेकडून तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात। खोपोलीत शहर काँग्रेसच्या वतीने नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या समस्यांबाबत नगर परिषदेला देण्यात आलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात आली आहे। खोपोली बसस्थानकाची झालेली दुरवस्था सुधारण्याच्या कामाला नगर परिषदेमार्फत प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पावसामुळे पडलेले मोठे खड्डे भरण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे। दिनांक 13 जुलै 2026 रोजी खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर भगवान जाधव यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने खोपोली नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे यांची भेट घेतली होती। या भेटीदरम्यान शहरातील विविध नागरी समस्यांबाबतचे एक सविस्तर निवेदन नगराध्यक्षांना सुपूर्द करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने खोपोली सिटी बस स्थानकाची झालेली दुरवस्था तातडीने सुधारावी, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व स्वच्छ व्यवस्था करावी, तसेच सिटी बस सेवेमध्ये शालेय विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात विशेष सवलत देण्यात यावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या होत्या। प्रवाशांना व नागरिकांना होणाऱ्या या गैरसोयींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असा आग्रह या निवेदनाद्वारे धरण्यात आला होता। शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केलेल्या या मागणीची आणि निवेदनाची नगराध्यक्ष व प्रशासनाने तात्काळ दखल घेतली। त्यानुसार खोपोली नगर परिषदेमार्फत बस स्थानक परिसराची दुरवस्था थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बस स्थानक परिसरात पडलेले मोठे आणि धोकादायक खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासनाच्या या गतिमान भूमिकेबद्दल आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल खोपोली शहर काँग्रेस अध्यक्ष सागर जाधव यांनी नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे आणि खोपोली नगर परिषदेचे विशेष आभार मानले आहेत। या दुरुस्तीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे।